हो सर. पहिल्यांदा काय बनवणार आहेस तू आज? सर आज मी तुम्हाला कड इडली दाखवणार आहे. म्हणजे कड इडली. हो. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? साहित्य सर हे इडली आपली कापलेले आहेत, दही, ओलं खोबरं, खारवलेली ओली बुंदी, कोथिंबीर, मिरची, काजू, भिजवलेली उडीद डाळ, हिंग, मिरची, साखर, मोहरी, कढीपत्ता अँड मीठ. सर प्रथम आपण एका बाउलमध्ये दही घेऊया. ओके. त्यामध्ये थोडंसं मीठ, साखर, मीठ, थोडं बस साखर घेऊन हे सर थोडं पाणी टाकून फेटून घेऊया मिश्रण. फेटू? हो हो. मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा तो असा की तुला फोटोग्राफी सुद्धा आवडते असं म्हणालास. हो सर. म्हणजे काय कुठल्या पद्धतीने, म्हणजे निसर्ग? हां सर, नॉर्मली आपले निसर्ग म्हणजे जसं वेळात वेळ काढून आम्ही कॉलेजचे मित्रमंडळी कुठे फिरायला वगैरे गेलो तर मग तिथे फोटोग्राफी, लँडस्केप वगैरे जे निसर्ग सौंदर्य वगैरे आहे तिकडचे. पुन्हा हे पाणी किती घालायचं बघ? पाणी सर अजून थोडंसं. हां बस पुरेपूर. ओके. तर तिथे गेलो तर तिकडचे फोटोज वगैरे काढायला, तेवढ्या आठवणी वगैरे सर्व कॅप्चर करायला सर मजा येते फोटोग्राफी. हो सर, नक्कीच. फोटो काढायला पण आवडतात सर आणि स्वतःचे फोटो काढून घ्यायला पण आवडतात. बरं, ठीक आहे. आता हे आपलं झालेलं आहे. हो हो. याचं काय करायचं पुढे? पुढे आता ह्याच्यामध्ये सर आपण ते वाटण करून घेतलं ते थोडं टाकूया. ओके. किती घालायचं? हां बस आणि पुन्हा एकदा आपण मिश्रण एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता हे आपलं मिश्रण सर तयार झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सर फोडणी लागेल. ती फोडणी सर आपण वरून ह्या करता देऊया, कारण की मग दही त्याच्यामध्ये घातलं तर फाटण्याची शक्यता असते. ओके. म्हणून वरून आपण फोडणी देणार आहे. ओके. हे बंद करू गॅस, कारण तेल कडकडीत तापलेलं आहे. हो हो. फोडणी करायची? हो हो. थोडी मोहरी, त्यानंतर सर थोडं उडीद डाळ भिजवलेली, हिंग, लाल मिरची, कढीपत्ता. बस कढीपत्ता उडतो बरं का. आणि हे मिश्रण नंतर सर आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे. बरं. आता हे फोडणी आपल्याला ह्यामध्ये सर मिक्स करायची आहे वरून. हां चालेल. ओके. आता आपलं हे तयार झालेलं आहे. आता हो सर, आता हे मिश्रण आपलं तयार झालं. आता आपल्याला एक सर्विंग बाउल लागेल, त्यामध्ये आपण सर्व एकत्रित करून. ओके. सर्विंग बाउलमध्ये सर प्रथम आपण हे सर्व केलेलं मिश्रण टाकू. अच्छा, ह्याच्यात? हो हो. थोडं बस साधारण. आता त्यानंतर सर आपण जे इडली जे केलेली आहे तुकडे ते त्याच्यावर टाकून नंतर वरून पुन्हा हे एकदा मिश्रण टाकू. आता तयार इडली जी आहे ती आपण ह्याच्यावर असे ठेवू. आता त्यानंतर त्याच्यावर पुन्हा हे आपण एक तयार केलेलं मिश्रण आहे ते वरून सोडू. त्यानंतर सर गार्निशिंगसाठी आपल्याला हवं तसं, आता मी खारी बुंदी वापरली आहे सर, नाहीतर तुम्ही त्याऐवजी शेव, फरसाण म्हणा किंवा सर चाट जो पदार्थ असतो तो वापरू शकतो. हो हो नक्की. गाजर किसलेला वगैरे तेही चालू शकतो. हो हो. थोडा लाल मसाला वगैरे टाकून सर ही आपली रेसिपी आता तयार आहे खाण्यासाठी. आता तू म्हणाल त्याप्रमाणे ही खायच्या आधी अर्धा पाऊण तास, 1 तास, 1.5 तास जरा फ्रीजमध्ये ठेवली तर खायला अजून मजा आहे. एक वेगळा स्वाद असतो सर त्याचा. म्हणजे जरा थंड झालेली सर खायला आपल्याला एक मजा असते. आणि त्याच्यामध्ये ते दही वगैरे मुरला ना सर इडलीमध्ये की मग एक त्याचं एक वेगळी चव असते. ओके.